नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आपल्या सरळ सेवेच्या सिरीजमधील पुढचा टॉपिक बघणार आहोत, राष्ट्रपती. ठीक आहे, तर बघा याच्यात जे दिलं आहे ते आणि त्या व्यतिरिक्त थोडंफार आपण इतर माहिती पण बघणार आहोत. तर आता राष्ट्रपती आपण जे बघणार आहोत तर आपण त्याच्यातली थोडीशी इंट्रोडक्टरी माहिती बघू. तर हे जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे हे आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक मी तुम्हाला मध्ये मध्ये दाखवत जाणार आहे. ठीक आहे, तर बघा भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया. बघा थोड्याशा काही गोष्टी माहिती असायला पाहिजे की राष्ट्रपतींचा उल्लेख कोणत्या भागात करण्यात आलेला आहे, त्या भागातील कोणत्या प्रकरणात करण्यात आलेला आहे, अशा गोष्टी थोड्या माहिती पाहिजे. ठीक आहे, तर बघा भारताचे राष्ट्रपती भाग 5 कशाशी संबंधित आहे. ऑलरेडी आपले भाग खूप व्यवस्थित सगळे झालेले आहेत. ठीक आहे, कोणाला लक्षात राहत नसतील ते मी जे सगळे भाग घेतलेले आहेत त्याचा व्हिडिओची लिंक मी खाली देते, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ज्याच्यात मी सगळे पार्ट्स व्यवस्थित कसे लक्षात ठेवायचे हे सांगितलेले आहे. आता भाग 5. ठीक आहे, भाग 5 मध्ये काय येतं, युनियन येतं. युनियन केंद्र सरकार. ठीक आहे, भाग 5 मधील प्रकरण 1 मध्ये काय आहे, राष्ट्रपती आणि सोबत उपराष्ट्रपती पण यांच्याशी संबंधित आहे. भाग 5 मधील प्रकरण 1 हे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्याशी संबंधित आहे. ठीक आहे, राष्ट्रपती हे भारताचे राज्यप्रमुख, हेड ऑफ द स्टेट म्हटलेलं आहे. ठीक आहे, हेड ऑफ द स्टेट असतात. ठीक आहे, पुढे मला हे दाखवायचं आहे. कलम 52 महत्त्वाचं आहे. नंतर कलम 53 त्याचं पोटकलम 1 आणि पोटकलम 2. ठीक आहे, कलम 52 म्हणजे राष्ट्रपतींचे जे कलम चालू होता ते 52 पासून स्टार्ट होता, हे एक लक्षात ठेवा. कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. कलम 53(1) नुसार भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे असेल याची तरतूद करण्यात आलेली आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि कलम 53(2) मध्ये काय आहे, राष्ट्रपती संघराज्याच्या संरक्षण दलांचे सरसेनापती कमांडर इन चीफ असतील असे घोषित करण्यात आले. एवढं फक्त लक्षात ठेवा, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. बघा आपण बघूया आता याच्यात काय दिलेलं आहे. या आहे आत्ताच्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि हे आहे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, बघा डॅश डॅश हे भारताचे प्रथम नागरिक असतात. तर कोण, राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात, घटनात्मक प्रमुख पण असतात. डॅश डॅश हे भारताचे नामधारी प्रमुख असतात. तर कोण, राष्ट्रपती. मग वास्तव प्रमुख कोण असतात, तर पंतप्रधान असतात. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राष्ट्रपती या पदाची तरतूद आहे, इतक्यात मी तुम्हाला दाखवलं कोणत्या कलमात, 52 मध्ये. ठीक आहे, पुढे बघा. डॅश डॅश हे संघराज्याचे कार्यकारी प्रमुख असतात, राष्ट्रपती. ठीक आहे, राष्ट्रपती हे संघराज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. कलम किती, 53 पोटकलम 1 आणि इतक्यात दाखवलं 53 पोटकलम 2 कोणतं आहे, तिन्ही दलांचे सरसेनापती. नीट या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे बघा, राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा डॅश डॅश एवढी आहे, तर किती, 35 वर्षे. ठीक आहे, आणि कमाल वयोमर्यादा काय नाही आहे, कमाल वयोमर्यादा नाहीच आहे. आणि किमान वयोमर्यादा किती, 35 वर्षे. राष्ट्रपतींची निवड कोणत्या कलमाअंतर्गत होते, तर 54 कलमाअंतर्गत राष्ट्रपतींची निवड होते. बघा इथे दिलेलं आहे की आता राष्ट्रपतींची निवडणूक राष्ट्रपतींची निवडणूक लोकांमार्फत प्रत्यक्षपणे होत नाही तर अप्रत्यक्षपणे होते. कलम 54 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून इलेक्टोरल कॉलेजकडून होते. ठीक आहे, आता हे लगेच आपण बघून घेऊ की त्याच्यात कोण कोण असतात, कारण हे पुढे येणार आहे. तर बघा असणारे कोण आहेत, तर सगळे जे काय आहे असणारे कोण असतात, नॉमिनेटेड इलेक्टेड जे निवडून आलेले आहेत ते त्यांच्या याच्यात भाग घेतात निवडणुकीत. आणि मग जे कोणी नामनिर्देशित असतात ते त्यांच्या इलेक्शनमध्ये भाग घेत नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मग आता बघा निवडणुकीत किंवा इलेक्टोरल कॉलेजमध्ये भाग घेणारे कोण आहेत, बघा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, म्हणजे नामनिर्देशित कोणतेच नाही. पूर्वी कसं लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन आणि राज्यसभेतले 12 नामनिर्देशित सदस्य हे भाग घेतील का, तर नाही. मग
नामनिर्देशित नाही, फक्त काय निर्वाचित सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य, नंतर राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, ठीक आहे, निवडून आलेले, आणि दिल्ली व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, ठीक आहे, म्हणजे सगळीकडे तुम्हाला काय दिसते, निर्वाचितच दिसतंय हां. आणि दिल्ली आणि पॉंडिचेरी ह्या केंद्रशासित प्रदेशांचे निर्वाचित सदस्य भाग घेणार विधानसभांचे. ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आली, तर बघा ही तरतूद घटनेच्या 17व्या घटनादुरुस्ती 1992ने समाविष्ट करण्यात आली. व्हेरी IMP हां. 17वी जी घटनादुरुस्ती आहे 1992ची, त्याच्याने दिल्ली आणि पॉंडिचेरी यांच्या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्यांना समाविष्ट करण्यात आले इलेक्टोरल कॉलेजमध्ये, ठीक आहे. मग भाग घेत नसणारे कोण, तर नामनिर्देशित सदस्य कोणते कोणते, लोकसभा, राज्यसभा व राज्य विधानसभांचे नामनिर्देशित सदस्य. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ द्विगृही असल्यास विधान परिषदांचे निर्वाचित तसेच नामनिर्देशित सदस्य. म्हणजे विधान परिषदेचा कुठे काही संबंध आहे का, तर अजिबात नाही, ठीक आहे, निर्वाचितही नाही आणि नामनिर्देशितही नाही. आणि त्यानंतर दिल्ली व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील नामनिर्देशित सदस्य. राहील एवढं लक्षात, दिल्ली व पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील नामनिर्देशित सदस्य. आता याच्याशी रिलेटेड 1-2 खूप छान प्रश्न आहेत, ते आपण लगेच बघून घेऊ, कारण आता हे आपलं माइंडमध्ये फ्रेश आहे ना, तर मग तुम्हाला त्या गोष्टी लगेच लक्षात राहतील, ठीक आहे. बघा हे 2 प्रश्न काय आहे, कोणते सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात परंतु पदमुक्ती प्रक्रियेत ते सहभागी नसतात, ठीक आहे. तर बघा विधानसभाचे जे निर्वाचित सदस्य असतात ते आत्ताच आपण बघितलं, ते त्यांच्या निवडणुकीत असतात पण पदमुक्ती प्रक्रियेत ते भाग घेत नाही, ठीक आहे. आणि दुसरं, कोणते सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी तर नसतात परंतु पदमुक्ती प्रक्रियेत सहभागी असतात, तर कोणते, संसदेचे नामनिर्देशित सदस्य, ठीक आहे. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थोडे हटके प्रश्न आहेत, ते मला आवडले म्हणून मी तुमचा हा टॉपिक नीट व्यवस्थित कव्हर केला. पुढे बघा, राष्ट्रपतींची निवड कोणत्या कलमाअंतर्गत होते, तर कलम 54. मी कलम 54 तुम्हाला इतक्यात दाखवलं. कलम 56 नुसार राष्ट्रपती पदाचा कालावधी डॅश डॅश आहे, तर किती, 5 वर्षांचा कालावधी आहे. तर राष्ट्रपतींचे जे काही कलम आहेत ते तुमचे पाठ झाले पाहिजे. बघा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती कलम 52 पासून ते बघा हे जे कलम आहेत 62 पर्यंत आपल्याला माहिती पाहिजे, आणि 63 पासून उपराष्ट्रपतींचे कलम चालू होतात. तर पुढेही राष्ट्रपतींचे कलम आहेत. 72ला राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार आहे, ते आपण पुढे बघू. पण आता आपण काय काय बघितलं, 52 कलम माहितीच पाहिजे, नंतर 53(1) आणि 53(2) माहिती पाहिजे. 54 मी तुम्हाला सांगितलं निवडणूक, नंतर 55 काय आहे, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत न. तर मग त्याच्यासाठी मी ट्रिक काय बनवली, पद्धतीचा प आणि 55चा प आणि पद्धतीचा प, म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कशात, 55 कलमामध्ये. 56 मध्ये आता काय बघितलं आपण, कार्यकाळ जो आपण आत्ता कलम 56 नुसार राष्ट्रपती पदाचा कालावधी 5 वर्षे. त्याच्यानंतर 57 पुनर्निवडणुकीची पात्रता. आता 57 लक्षात कसं ठेवणार, पुनर्निवडणुकीची पात्रता म्हणजे ते सतत निवडून येऊ शकतात, त्यांना कोणतेही काही अटकाव करण्यात आलेला नाही आहे. जसं अमेरिकेत 2दाच निवडून येऊ शकतात, तर तसं आपल्या इथे नाही आहे. आपल्या याच्यात कितीही वेळा निवडून येऊ शकतात, म्हणजे सतत 57चा स आणि 7चा स अशी मी ट्रिक बनवली आहे, ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगते काय आहे, याच्यातले काही कलमांसाठी ट्रिक आणि काही कलमांसाठी ट्रिक नाही. मग समजा पेपरला जरी आले तर काही आपले तसेच पाठ होतात, काही आपल्या ट्रिकने पाठ होतात आणि काही पाठच होत नाही. पण मग आपण जे आपल्याला माहिती आहे ते इलिमिनेट करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, असं लक्षात ठेवा, ठीक आहे. 57चा स आणि 7चा स म्हणजे पुनर्निवडणुकीची पात्रता, ठीक आहे. 58 राष्ट्रपती पदासाठी पात्रता. नंतर 59 राष्ट्रपतींच्या पदाची स्थिती. 60 काय आहे, शपथ, हे नीट लक्षात ठेवा. 60 शपथ.
61ला राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत कुठून घेतली आहे? अमेरिकेकडून आपण घेतलेली आहे. ठीक आहे. 62 काय आहे? रिक्त झालेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा कालावधी आणि हंगामी रिक्तता पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या व्यक्तीचा पदाचा कार्यकाळ. ठीक आहे. आपण पुढे बघूया. ठीक आहे. एवढं झालं आपलं. आता कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी कितीही वेळा पात्र असतात? तर कलम 57. ठीक आहे. राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या मतदान पद्धतीने केली जाते? 3 शब्द लक्षात ठेवायचे: अप्रत्यक्ष, गुप्त आणि एकल संक्रमणीय. 3 शब्द नीट लक्षात ठेवा: अप्रत्यक्ष, गुप्त आणि एकल संक्रमणीय. ठीक आहे. राष्ट्रपतींना पदाची शपथ कोणामार्फत दिली जाते? तर सरन्यायाधीशांमार्फत दिली जाते. आणि कलम कोणतं आहे ते? कलम 60 आहे. राष्ट्रपतींना पदाची शपथ कोणामार्फत दिली जाते? तर सरन्यायाधीशांमार्फत. आता मला एक सांगा, जे काही आपले स्केड्यूल किंवा परिशिष्ट दिलेले आहेत त्याच्यात कोणत्या भागात शपथ कोणाला दिली जाते यांचे पदं मेन्शन केलेले आहेत? तर त्याच्यात काय आहे? परिशिष्ट 3. ठीक आहे. मी लक्षात कसं ठेवायचं? परिशिष्ट 3 मध्ये म्हणजे 3 याच्यात 3 शब्द आहेत आणि शपथ याच्यात पण 3 शब्द आहेत. त्याच्यावरून मग शपथ आणि 3. बघा, मला सांगायचं काय आहे तुम्हाला, की जे काही परिशिष्ट दिलेले आहेत तर त्या परिशिष्टांमध्ये परिशिष्ट किती आहेत? तर परिशिष्ट एकूण 12 आहेत. त्याच्यातलं जे 3रं परिशिष्ट आहे ते कशाशी रिलेटेड आहे? शपथ किंवा प्रतिज्ञा. ठीक आहे. 3री अनुसूची लक्षात कसं ठेवणार? याच्यात पण 3 अक्षरं आहे, याच्यात पण 3 अक्षरं आहे. तर मला सांगायचं काय होतं, की बघा, ही 3री अनुसूची जी आहे, तर 3ऱ्या अनुसूचीमध्ये काय? पुढील व्यक्तींना घ्यावयाच्या शपथ किंवा प्रतिज्ञेचे नमुने देण्यात आलेले आहे. तर हे जे याच्यात मेन्शन केलेलं आहे ना, तर या व्यतिरिक्त 3 असे व्यक्ती आहेत किंवा 3 अशी पदं आहेत की ज्यांचा उल्लेख त्या 3ऱ्या अनुसूचीत करण्यात आलेला नाही आहे. मग ते 3 पदं कोणते हे मी तुम्हाला विचारत होते. ठीक आहे. आता माझी ही सवय आहे ऑफलाईनला शिकवायची. जे माझ्या विद्यार्थ्यांना आवडतं ते मला पर्सनली येऊन सांगता, मॅडम तुम्ही असे प्रश्न विचारता, आम्हाला फार छान वाटतं आणि आम्हाला खूप गोष्टी समजतात. ठीक आहे. शिकवायला मी त्यांना करंट शिकवते, पण सगळेच सब्जेक्ट माझ्याकडून तिकडे त्या अनुषंगाने येतात. ठीक आहे. तर बघा, आता तुम्ही किती जण उत्तरं देताय मला माहीत नाही ना, पण मी सांगते की बघा, ह्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये ज्यांचं मेन्शन केलेलं नाही आहे असे कोण आहेत? तर असे 3 आहेत. एक तर तुम्ही आत्ताच बघितलं बघा, काय? राष्ट्रपती. दुसरे कोण? उपराष्ट्रपती. आणि 3रे कोण? राज्यपाल. मी काय सांगते मग माझ्या विद्यार्थ्यांना, आता माझ्या तर PPT असतात, मग मी त्यांना सांगते, म्हणजे त्यांनी फक्त माझ्याचकडे लक्ष द्यायचं, मी काय शिकवते, काय बोलते. पण जे PPTमध्ये नसतं, फॉर एक्झाम्पल आता हा एक्स्ट्राचा पॉईंट आला ना, तर मग मी त्यांना तेवढं लिहायला वेळ देते. तर तुम्हालाही तेच सांगते, ह्या गोष्टी ज्या आता याच्यात नाही आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्याने आपले पॉईंट्स वाढतात, तर त्या गोष्टी तुम्ही थोडंसं लिहून काढत चला. आता काय सांगते मी, की 3 असे पदं कोणती? एक राष्ट्रपती जे आपण आत्ता पाहिले, दुसरे काय? उपराष्ट्रपती, 3रे कोण? राज्यपाल. की त्यांच्यासाठी कलमांमध्ये तरतूद आहे. कलम त्यांचे सेपरेट दिलेले आहेत. परिशिष्ट 3 मध्ये त्यांचा उल्लेख केलेला नाही आहे. मग राष्ट्रपतींचं कलम कोणतं? कलम 60. उपराष्ट्रपतींचं कलम कोणतं? कलम 69. आणि राज्यपालांचं कलम कोणतं? कलम 159. म्हणजे आर्टिकल 60, आर्टिकल 69 आणि आर्टिकल 159. हे जरा तुम्ही लक्षात ठेवा. आर्टिकल 60 रिलेटेड टू ओथ ऑफ प्रेसिडेंट, आर्टिकल 69 वाईस प्रेसिडेंट आणि आर्टिकल 159 गव्हर्नर. ठीक आहे. राज्यांचे जे राज्यपाल असतात त्यांची शपथ. तर अशा पद्धतीने हे 3 कलम तुम्ही नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर उपराष्ट्रपती यांच्याकडे. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 61 महाभियोग. बघा, शपथ किती? कलम 60. त्याच्यानंतर लगेच काय आहे? महाभियोग, कलम 61. ठीक आहे. महाभियोगाची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर अमेरिकेकडून. ह्या गोष्टी लक्षात ठेवा.
महाभियोग कोणत्या कारणासाठी लावला जाऊ शकतो? तर घटनाभंग, फक्त घटनाभंग यासाठी. राष्ट्रपती हे मुदतपूर्व रिक्त झाल्यास, राष्ट्रपतीपद हे मुदतपूर्व रिक्त झाल्यास राष्ट्राचे राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. तर कोण पाहतात? तर उपराष्ट्रपती हे काम बघतात. पुढे बघा, हे लक्षात ठेवा. काय? राष्ट्रपती काय? देशाचे प्रथम नागरिक, राज्यपाल राज्याचे प्रथम नागरिक, महापौर शहराचे प्रथम नागरिक, सरपंच गावाचा प्रथम नागरिक. पुढे बघा, संसदेचे अधिवेशन बोलावणे व स्थगित करणे हा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना. भारताच्या तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांच्या नेमणुका कोण करतात? अर्थात कोण करतात? राष्ट्रपती करतात. कलम कोणतं सांगितलं? कलम नाही, म्हणजे तीनही दलांचे प्रमुख असतात. हे कलम कोणतं आहे? 53(2). असं आठवत चला. कोणाच्या संमतीशिवाय संसदीय विधेयकाचे रूपांतर कायद्यात होत नाही? अर्थातच राष्ट्रपती. सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. ठीक आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत देण्यात आला? तर कलम 72. ठीक आहे. मी तुम्हाला इतक्यात दाखवलं होतं, पुन्हा दाखवते. हे कलम जरा नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथे मी तुम्हाला बघा 72, राष्ट्रपतींचा क्षमादानाचा किंवा दयेचा अधिकार, कलम 72. पुढे राष्ट्रपती त्यांचा नकाराधिकार किती प्रकारे वापरू शकतात? 3 प्रकारे वापरू शकतात. याच्याशी रिलेटेड आपण थोडंसं बघून घेऊ. मी पुन्हा सांगते, जे पुस्तक मी मध्ये दाखवते आहे ते आदरणीय रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. आणि कारण मला नंतर विचारतात, मॅडम तुम्ही मध्ये कोणतं पुस्तक दाखवत होतं, त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगत असते. ठीक आहे. तर बघा, आता काही गोष्टी बघून घेऊ ज्या त्या अनुषंगाने पुढे येणारच आहेत. ठीक आहे. प्रश्न काय होता आपल्याकडे, की इथे आहे प्रश्न, राष्ट्रपती त्यांचा नकाराधिकार किती प्रकारे वापरू शकतात? तर 3 प्रकारे. तर आपण थोडंसं नकाराधिकाराचे प्रकार बघू. बघा, आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकाराचे किती 4 प्रकार पडतात. हे इन जनरल चालू आहे, रिलेटेड टू ओनली इंडिया नाही, भारताशी रिलेटेड नाही. ठीक आहे. तर ते 4 प्रकार आपण बघू आणि त्याच्यातला कोणता भारताला नाही आहे, म्हणजे आपल्या राष्ट्रपतींना नाही आहे, ते आपल्याला बघायचं आहे. बघा, पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार म्हणजे ॲब्सोल्यूट वेटो, म्हणजे संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे, म्हणजे काय? ॲब्सोल्यूट वेटो. गुणात्मक नकाराधिकार क्वालिफाईड वेटो, म्हणजे राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावीच लागते. अशी तरतूद असल्यास राष्ट्राध्यक्षांच्या नकाराधिकारास गुणात्मक नकाराधिकार असे म्हणतात. कळलं तुम्हाला? पुढे निलंबनात्मक नकाराधिकार म्हणजे सस्पेन्सिव्ह वेटो. राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पुन्हा साध्या बहुमताने पारित केले. राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक पाठवलं आणि संसदेने पुन्हा काय केलं? साध्या बहुमताने ते पारित केलं, तरी राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावी लागते. अशा तरतूद असल्यास राष्ट्राध्यक्षांच्या नकाराधिकारास काय? निलंबनात्मक नकाराधिकार असे म्हणतात. आणि पॉकेट वेटो काय असतं? म्हणजे संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता ते तसेच पडू देणे. ठीक आहे. वरील 4 प्रकारच्या नकाराधिकारांपैकी भारतीय राष्ट्रपतींना 3 प्रकारचे, बघा 3 प्रकारचे नकाराधिकार प्राप्त आहेत. पूर्ण, नंतर निलंबनात्मक आणि पॉकेट. ठीक आहे. या त्यांना गुणात्मक नकाराधिकार प्राप्त नाही. असा गुणात्मक नकाराधिकार मात्र अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना प्राप्त आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी थोड्या नीट लक्षात ठेवत चला. आता आपलं सोपं झालं आहे बघणं. आता आपलं लेक्चर संपतच आलेलं आहे. बघा, राष्ट्रपती त्यांचा नकाराधिकार किती प्रकारे वापरू शकतात? 3. संसदेने पारित करून राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या विधेयकास राष्ट्रपती मंजुरी देणे पूर्णतः टाळतात. यास काय म्हणतात? पूर्ण नकाराधिकार किंवा शुद्ध किंवा ॲब्सोल्यूट वेटो. राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेलेले विधेयक काही
संदेशासह संसदेकडे फेरविचारासाठी पाठवले जाऊ शकते, यास काय म्हणतात? निलंबनात्मक नकाराधिकार. आणि याच्यात आपण काय म्हटलं होतं पुढे निलंबनात्मकमध्ये की ते काय करतात? साध्या बहुमताने पारित करून पाठवतात. ठीक आहे, हा पण एक पॉईंट इथे नीट लक्षात ठेवा. पुढे संसदेकडून मंजूर झालेले विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी गेल्यास राष्ट्रपती एखाद्या विधेयकाबाबत कोणतीही कृती करत नाही, यालाच काय म्हणतात? पॉकेट वेटो म्हणतात. भारताच्या राष्ट्रपतींना कोणता नकाराधिकार प्राप्त नाही? गुणात्मक नकाराधिकार, क्वालिफाईड वेटो. ठीक आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींवर घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे? खूप महत्त्वाचं आहे हे. 24वी घटनादुरुस्ती 1971. यापूर्वी आपण कोणती घटनादुरुस्ती बघितली, जी मी तुम्हाला सांगितली की ज्याच्याने दिल्ली आणि पॉंडिचेरी यांना काय त्यांचे नामनिर्देशित नाही निवडून आलेल्या सदस्यांना इलेक्टोरल कॉलेजमध्ये घेण्यात आलं. तर कोणती ती? 17वी घटनादुरुस्ती 1992ची. आणि आता कोणती आहे? आता आहे 24वी घटनादुरुस्ती 1971ची. पूर्वीची होती 17वी. ही कोणती आहे? 24वी घटनादुरुस्ती 1971. त्याने काय सांगितलं आहे? कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींवर घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन घालण्यात आले? तर ती आहे 24वी घटनादुरुस्ती 1971. पुढे कोणते सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत हे झालं आहे? हे नाही बघत आता मी. पुढे बघा, कोणाच्या संमतीशिवाय धनविधेयक आणि घटक राज्य निर्मिती विधेयक सभागृहात मांडता येत नाही? तर अर्थातच राष्ट्रपतींशिवाय. ठीक आहे. अनुसूचित क्षेत्र व केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन कोण करतात? राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती कलम 263 नुसार डॅश डॅश स्थापन करतात, तर आंतरराज्य परिषद स्थापन करतात. राष्ट्रपती कलम 263 नुसार आंतरराज्य परिषद स्थापन करतात. कलम 108 नुसार संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणता? राष्ट्रपतींचा. आता हे पण लक्षात ठेवा की 108ची तरतूद काय? संयुक्त बैठक. ठीक आहे. कलम 280 कशाशी रिलेटेड आहे? वित्त आयोगाशी. ठीक आहे. कलम 280 नुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी कोणता आयोग नेमतात? वित्त आयोग. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार अध्यादेश काढतात? कलम 123. मग राज्यपालांचा कोणता आहे? कोणी सांगू शकेल? मी याचे छोटे छोटे भाग बनवले आहेत. तर बघा, थोडा कंपॅरेटिव्ह स्टडी राहू द्यायचा. राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार अध्यादेश काढता? कलम 123, 1 to 3. आणि 213 म्हणजे ह्या 2 आणि 1ची जागा बदलली तर 213 नुसार काय? राज्यपालांचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पुढे युद्धाची घोषणा व विरामाची घोषणा कोण करतात? राष्ट्रपती. आंतरराष्ट्रीय ठराव व करार कोणाच्या नावाने होतात? राष्ट्रपतींच्या. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती 12 विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची नेमणूक राज्यसभा सदस्य म्हणून करतात? तर कलम 80. आजच दुपारी मी काय तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यात मी तुम्हाला ल अशी ट्रिक सांगून काय सांगितलं होतं की स फॉर संसद, र फॉर राज्यसभा आणि ल फॉर लोकसभा. ठीक आहे. तर मग आपल्याला वाटू शकतं अरे कलम 80मध्ये तर राज्यसभा येतं, पण तिथे हे आहे का बघ, म्हणजे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे स्टेटमेंट दाखवते आहे. तर 12 विविध क्षेत्रातील व्यक्तींची नेमणूक राज्यसभा सदस्य म्हणून राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता? कलम 80 नुसार. बघा, संसद हा टॉपिक आहे. राज्यसभेची रचना. राज्यसभेच्या रचनेची तरतूद कलम 80 मध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यसभेची महत्तम सदस्य हे ठीक आहे, हे बाकीचं काही बघायचं नाही आहे. हां, तर 12 सदस्य राष्ट्रपतींमार्फत नामनिर्देशित केले जातील. हे तुम्हाला स्टेटमेंट फक्त दाखवायचं होतं. पुढे बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे सलग 2 वेळा निवडून आले. पहिले मुस्लिम तसेच पदावर असताना मृत्यू झालेले राष्ट्रपती कोण? पहिले मुस्लिम पण तसेच पदावर असताना मृत्यू झालेले राष्ट्रपती कोण? झाकीर हुसेन. बिनविरोध निवडून आलेले पहिले राष्ट्रपती कोण? नीलम संजीव रेड्डी. पुढे बघा,
बघा, पहिले वैज्ञानिक असणारे राष्ट्रपती कोणते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील. पहिले दलित राष्ट्रपती कोण? KR नारायणन. पहिल्या महिला आदिवासी तसेच सर्वात तरुण राष्ट्रपती कोण? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, वय 64 वर्ष. आणि स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या तथा स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती कोण? स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या तसंच स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा टॉपिक इथेच समाप्त होतो. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.